मागच्या महिन्यात आदिवासी गावात गेलो होतो. तिथल्या झेडपी शाळेची अवस्था बघून भिलो होतो. 1 ते 7 वर्गांना शिकवायला होते फक्त 2च शिक्षक. 1 ते 7 वर्गांना शिकवायला होते फक्त 2च शिक्षक. झेडपी शाळा वाचवायला मिळेल का कोणी रक्षक? झेडपी शाळेचं रोपटं आता गुणवत्तेविना जीर्ण होऊ पाहत आहे. झेडपी शाळेचं रोपटं आता गुणवत्तेविना जीर्ण होऊ पाहत आहे. पण मला काय फरक पडतो साहेब? माझा मुलगा प्रायव्हेट शाळेत जात आहे. पण मला काय फरक पडतो साहेब? माझा मुलगा प्रायव्हेट शाळेत जात आहे. मी ऐकलंय नवीन आलेले शिक्षण मंत्री खूप छान आहेत. शाळांची तपासणी, आढावा बैठक, कार्य त्यांची खूप महान आहेत. साहेब तुमच्याकडून झेडपी शाळेला खूप आशा आहेत. तुमच्या विना या गरीब झेडपी विद्यार्थ्यांची खूप दशा आहे. झेडपी शाळा नवीन संच मान्यतेच्या संकटाच्या छायेत नाहत आहेत. पण मला काय फरक पडतो साहेब? माझा मुलगा प्रायव्हेट शाळेत जात आहे. पण मला काय फरक पडतो साहेब? माझा मुलगा प्रायव्हेट शाळेत जात आहे. मजुरी करून गरीब माणूस पोटाची खळगी भरत आहे. मुलगा शिकून मोठा अधिकारी बनेल अशी आशा करत आहे. पण त्याला कुठं माहिती गरिबाने मोठी स्वप्न बघायची नसतात. समाजाने ठरवलंय गरिबाची मुलं फक्त शेतात राबायची असतात. पण त्याला कुठं माहिती गरिबाने मोठी स्वप्न बघायची नसतात. समाजाने ठरवलंय गरिबाची मुलं फक्त शेतात राबायची असतात. गरिबाचं जीवन शिक्षणाविना उद्ध्वस्त होताना मी पाहत आहे. पण मला काय फरक पडतो साहेब? माझा मुलगा प्रायव्हेट शाळेत जात आहे.